चालू घडामोडी जुलै 2024. अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत. द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स (MEA) ने विनय मोहन क्वात्रा यांची नेमणूक अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत म्हणून केली आहे. ते तरनजीत सिंग संधूची जागा घेतील. जगातील पहिली संपूर्ण कार्बन फायबरपासून बनलेली पॅसेंजर ट्रेन कोणत्या देशाने तयार केली आहे? तर चीन या देशाने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार दरमहा 1500 रुपये महिलांच्या आणि मुलींच्या खात्यात जमा होतील. पार्वती अलीकडेच चर्चेत आलेली ही व्हॅली कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश. हरियाणातील एक पर्यटक या पार्वती नदीत वाहून गेल्यामुळे ही नदी चर्चेत आली होती. ही नदी बियास नदीची प्रमुख वितरिका आहे. नुकतेच मध्य रेल्वेने भारतातील कोणत्या सरोवरात 10 मेगावॅट कॅपॅसिटीच्या पहिल्या तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? तर इगतपुरी तलाव. भारतातील पुरुष क्रिकेट टीमचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? गौतम गंभीर. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? तर रशिया या देशाचा. द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल असे या सर्वोच्च नागरी सन्मानाचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असा सन्मान प्राप्त करणारे हे भारताचे पहिलेच नागरिक आहेत आणि नेतेही आहेत. लिओन मास्टर्स चेस कॉम्पिटिशन कोणी जिंकली? तर विश्वनाथन आनंद यांनी. कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये फर्स्ट रँकवर आहे? तर अर्जेंटिनाचा. आणि भारताचा कितवा रँक आहे? तर 124वा. नेपाळचे पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा कोणी शपथ घेतली? तर KP शर्मा ओली यांनी. ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय केलेले सुमित नागल कोणत्या स्पोर्ट्सशी संबंधित आहेत? तर टेनिस या खेळाशी.